गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी इथं कपाट आवरत होते कारण रात्री माझं जेवण खूप लवकर झालं होतं. 8:30पर्यंत सगळं माझं भांडी वगैरे सगळं आवरलं होतं. मग म्हटलं काय करायचं, तर मग म्हटलं हे कपाट आवराव, कारण शाऊचा हात पोहोचतो. छोटा स्टूल आहे त्याच्यावर उभं राहून ती सगळं पाडत असते, सगळे औषध वगैरे पाडत असते. मग मी तेच कपाट पुसत होते आणि सगळ्याची एक्सपायरी डेट चेक करूनच ठेवली. भरपूर गोष्टी निघाल्या ज्या खराब होत्या, कारण ज्या काही असं खाली पडून शाऊकडून फुटल्या होत्या. मग त्या व्यवस्थित सगळं बाजूला काढून जे जे नाही लागत, जे पाहिजे ते व्यवस्थित सगळं ठेवलं कपाटामध्ये. आणि कपाट पण व्यवस्थित पुसून घेतलं. आणि ना 3-4 दिवसापासून ना माझी एक अशी झोपेची पट्टी पडली होती, पण मला घालायचा कंटाळा, मी अशीच ठेवली कपाटावरती आणि ती नंतर मला सापडतच नव्हती. आज ती 4-5 दिवसातनं सापडली, तर पहिली घातली. आणि शाऊच्या क्लिप्स होत्या, त्याला ना छोटीशी बाहुली होती, तर ते निघालं होतं. ते आणल्यावर 2-3 दिवसातच निघालं होतं. म्हटलं ते पण सापडलं होतं, ते पण ते हे करून ठेवावं. माझ्या बोटालाच ना फेविक्विक थोडं चिटकलं, तर ते निघतच नव्हतं. आणि मला कपाट साफ करताना हे भेटलं, ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही, पण त्याचं डोक्यात फिरवलं ना तर खूप असं गुदगुल्या होतात. त्यानंतर सगळं साफ केलं आणि खाली फक्त तिचा हात जाईल असं साऊंड आणि ते माईक ठेवलं आणि कंगवे ठेवले, कारण तिचं कंटिन्यू तिला ते साऊंड पाहिजे असतो, माईक पाहिजे असतो. हे बघा, अशा स्टूलवर चढून ते काय घेत असते. आत्ता पण तेच करत होते. त्यानंतर मी ते काचा वगैरे पण व्यवस्थित पुसून घेतल्या, कारण ती ना काही पण झालं ना की तिथं जाऊन हात लावते, जेवता पण जाऊन काचेला हात लावते. आणि पहिला तर स्टूल उचलून पोटमाळ्यावरती ठेवला. चला तर ब्लॉग मी इथंच एंड करते. बाय.